कन्सेशन देण्याची प्रोव्हिजन असते, 62-65 म्हणतात. त्यासाठी ते आले होते, एक कप चहा प्यायले, गप्पा मारले गेले. राज ठाकरेंनी असं म्हटलंय की आता बस झाली मन की बात, आता अर्थतज्ञांची बात आहे का? हो. पंतप्रधानांनी जे आवाहन केलं त्यावरून अनुषंगाने त्यांनी फेसबुक पोस्ट करून पंतप्रधानांवरच टीका केली. राजसाहेब हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या एखाद्या म्हणण्यावर मी कॉमेंट करणं बरोबर नाही. मी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी आवाहन केलं त्याबद्दल मी असं म्हणेन की सर्वसामान्य माणूससुद्धा घराघरामध्ये म्हणतो आहे की युद्ध सुरू झाल्यानंतर इतके महिने झाले तरीही आपल्या देशातला कुठलाच दर वाढला नाही. इतका लॉस केंद्र सरकारने आणि त्या ऑइल कंपन्यांनी सहन केला. आता अशी स्टेज आली आहे की याच्या पुढे जाऊन युद्ध संपलं नाही, स्थिती नॉर्मलला आली नाही तर सगळी देशाची अर्थव्यवस्था कोलमडेल. म्हणून अजूनही दरवाढ केलेलीच नाही आहे, कमर्शियल गॅसचा वाढवला वगैरे वगैरे वगैरे. तर काही आपल्याला करण्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत किंवा पेट्रोल डिझेल आपल्याकडे समजा काही महिन्यांचं आहे, किती महिन्यांचं मला माहीत नाही, मी तज्ज्ञ नाही. तर ते संपणं आणि तोपर्यंत प्रश्न न संपणं यापेक्षा आहे ते 3 महिन्याचं असेल तर 6 महिने पुरवू, असे काही व्यावहारिक सल्ले त्याने दिले आहेत जे देशातल्या जेन्युअन नागरिक जो आहे, जेन्युअन नागरिकचा अर्थ काय आहे की ज्याला राजकारण वगैरे काही नाही, तो म्हणतो हे बरोबर सांगितलं आहे ना, आपण उद्यापासून हे सगळं पाहायला सुरुवात करू. राजकारणी जे आहेत त्यांनी टीका सुरू केली की यांना आता सरकार चालवणं शक्य आहे. अरे यांना सरकार चालवणं शक्य आहे, यांनी चालवलं उत्तम, म्हणून तर लोकांनी इतकं भरभरून मतदान केलं आहे. आणि त्यामुळे मी राजसाहेबांच्या म्हणण्यावर काही टिप्पणी केली नाही. मोदीजींच्या आव्हानाला मी सकारात्मक मांडणी केली कि आता ती देशाची आवश्यकता है। देश की आर्थिक स्थिति जिस तरीके से गुजर रही है उसको लेकर प्रधानमंत्री ने जो एक आह्वान सभी को किया है कि कम से कम तेल का इस्तेमाल हो या सोना कम से कम ना खरीदें इस वर्ष में, इस तरीके से सरकार को भी कहीं ना कहीं उस पर बचत करनी होगी, खासकर जो काफी गाड़ियाँ चलती हैं उसको लेकर करेगी। जैसे आज ही करेगी ना, आज ही कांस में जो वर्ल्ड फिल्म फेस्टिवल होता है वो या सगळ्यावर लक्ष आपलं कायम असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।